नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पी आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी पेपर 2 मधील विज्ञान विषयाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तर चला मग वेळ वाया न घालता प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न क्रमांक 1. हे प्रश्न महा-टी-ई-टी पेपर 2 मधील विज्ञान विषयाचे आहेत. अतिशय महत्त्वाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. आनुवंशिकतेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ग्रेगर मेंडेल. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. गुणसूत्रावरील आनुवंशिक घटकांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जनुक. जनुक हा आनुवंशिकतेचा मूलभूत घटक आहे. प्रश्न क्रमांक 3. डीएनएचे पूर्ण रूप काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. प्रश्न क्रमांक 4. उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डार्विन. मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्या युट्यूब चॅनलवर महा-टी-ई-टी पेपर 2 मधील विज्ञान विषयाची दररोज टेस्ट सिरीज आपल्या युट्यूब चॅनलवर घेतली जात आहे. म्हणून तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. प्रश्न क्रमांक 5. 1 ग्राम कर्बोदकापासून किती ऊर्जा मिळते? 1 ग्राम कर्बोदकापासून किती ऊर्जा मिळते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. कर्बोदके हे शरीराचे मुख्य ऊर्जा स्रोत आहेत. 1 ग्राम कर्बोदकापासून सुमारे 4 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 6. एटीपीला पेशीतील काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 6. एटीपीला पेशीतील काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऊर्जेचे चलन. प्रश्न क्रमांक 7. क्रेबचे चक्र कुठे घडते? प्रश्न क्रमांक 7. क्रेबचे चक्र कोठे घडते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तंतुकणिकेत. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. ग्लुकोजचे विघटन या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ग्लायकोलायसिस. प्रश्न क्रमांक 9. 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9 किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 10. कुलातील नर प्रजनन मंडळ कोणते? कुलातील नर प्रजनन मंडळ कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पुमंग. कुलातील नर प्रजनन मंडळाला पुमंग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12. परागीभवन म्हणजे काय? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, परागकणाचे उपशिवर स्थानांतर. प्रश्न क्रमांक 13. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फॅरेडे. प्रश्न क्रमांक 14. जलविद्युत केंद्रात कोणत्या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते? जलविद्युत केंद्रात कोणत्या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्थितीज व गतीज ऊर्जा. प्रश्न क्रमांक 15. सौर घट कोणत्या पदार्थापासून बनवतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सिलिकॉन. प्रश्न क्रमांक 16. अणुविद्युत केंद्रात कोणते इंधन वापरतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, युरेनियम. पवनचक्की कोणत्या ऊर्जेचा उपयोग आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाऱ्याची गतीज ऊर्जा. प्रश्न क्रमांक 18 पृष्ठरुजू असणारे प्राणी कोणत्या गटात मोडतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समपृष्ठरज्जू. प्रश्न क्रमांक 19 असमपृष्ठरज्जू प्राण्यांचा सर्वात मोठा संघ कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्थ्रोपोडा. प्रश्न क्रमांक 20 हायड्रा कोणत्या संघात मोडतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निडारिया. प्रश्न क्रमांक 21 पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये पृष्ठरज्जूंचे रूपांतर कशात होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाठीचा कणा. प्रश्न क्रमांक 22 दह्याच्या निर्मितीसाठी कोणते जीवाणू वापरतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॅक्टोबॅसिलस. प्रश्न क्रमांक 23 पाव निर्मितीसाठी कोणता सूक्ष्म जीव वापरला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इष्ट. प्रश्न क्रमांक 24 व्हिनेगर मध्ये कोणते आम्ले असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 असिटिक आम्ल. प्रश्न क्रमांक 25 पेन्सिलिन हे काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रतिजैविक. प्रश्न क्रमांक 26 बायोगॅस मध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिथेन. बायोगॅस मध्ये सर्वाधिक प्रमाणात मिथेन वायू असतो. प्रश्न क्रमांक 27 मूल पेशींना इंग्रजीत काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्टेम सेल. मूल पेशींना इंग्रजीत स्टेम सेल म्हणतात. प्रश्न क्रमांक 28 भ्रूणीय मूलपेशीमध्ये कोणता विशेष गुणधर्म असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्लुरिपोटेन्सी. प्रश्न क्रमांक 29 मूलपेशी सर्वाधिक कोणत्या अवस्थेत आढळतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोरकपोटी. प्रश्न क्रमांक 30 हा प्रश्न शेवटचा आहे. अवयवदानामुळे कोणत्या अवयवाचे प्रत्यारोपण करता येते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व यकृत हृदय किडनी. तर अशा प्रकारे आपले इथं 30 प्रश्न झाले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. असेच महाटीईटी पेपर 2 मधील विज्ञान विषयाचे MCQ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.